या स्पर्धेमध्ये आताच आपण बघितलं जय बजरंग गोरसे बी संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यानंतर कुठला संघ जय बजरंग गोरसे समोर उभा ठाकणार आहे याचं उत्तर बरोबर 45 मिनिटांनी मिळेल, 45 मिनिटांनी मिळेल. तर जाऊया आपण मैदानावर, कारण सामन्याला सुरुवात होणार आहे. नाणेफेक जिंकून जय बजरंग जय हनुमान टेंबोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जय हनुमान पोगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. क्षेत्ररक्षण लावलं जाते यष्टीरक्षक यष्टी पासून थोडासा दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आहे 30 सर्कलच्या आतमधलं. ऑन साईडला जर आपण बघितलं शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑन. हे 30 सर्कलच्या आतमधलं क्षेत्ररक्षण ऑन साईडला. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, त्यात एक स्ट्रेटर लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला आहे, म्हणजे वाईटिश मिड विकेटला आहे असं हे क्षेत्ररक्षण. सलामीची जोडी खेळपट्टीवर. तुषार आणि त्रिमूर्ती आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय दिनेश. पहिलं षटक हाताळण्यासाठी पंच सुद्धा इशारा करताय सामना सुरू झाल्याचा. दिनेश षटकातील पहिला चेंडू घेऊन आडव्या बॅटने खेळलेला टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि चेंडू जातोय तो डीप मिड विकेट, सीमारेषा पार, चौकार. काय फटका खेळलेला आहे, शॉर्ट टर्म फुलचा फटका होता आणि पहिल्या चेंडूवर फटका खेळलोय तुषार आणि आपल्या संघाचं खातं करते, स्वतःचं खातं करते. धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. तुषार शेळके आणि त्रिमूर्ती अशी जोडी. दिनेश शॉर्ट रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. या चेंडूला मात्र चेंडू हवेत आणि एक सॉफ्ट डिस्मिसल. सहज सोपा सुंदर झेल, शॉर्ट पॉइंटला एक चांगला झेल. पॉइंटला उभा असलेला क्षेत्ररक्षक त्याने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे आणि तुषार शेळके जी खेळी 4 धावांनी संपुष्टात आलेल्या. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता आणि पहिलं यश दिनेश आपल्या संघाला मिळवून देतोय. 1-4 आणि आता मध्ये खेळण्यासाठी येतोय कल्पेश. यानंतर फटका खेळला, स्ट्रेट टू मिड ऑफ, धावबाद करण्याचा प्रयत्न, फलंदाज धावबाद. त्या ठिकाणी होता अल्ताफ शेख आणि काय नेम साधला होता यष्टीवर आणि पंचाने सुद्धा इशारा दिलेला आहे फलंदाजाला खेळपट्टी सोडून जाण्याचा. 0वर बाद झालेला आहे तो कल्पेश. बॅक टू बॅक दुसरा धक्का आता मात्र खेळण्यासाठी येतोय भावेश. दिनेश
राईट आर्म, याला हुकचा फटका. काय फटका खेळलेला आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. भरपूर वेळ होता त्रिमूर्तीकडे. शेवटच्या क्षणापर नजर ठेवली आणि जागा बघितल्याने सहजगत्या हुकचा फटका खेळला. 6 धावांसाठी षटकार. दिनेश, फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. पूर्णपणे बीट झालेला आहे. त्रिमूर्ती पूर्णपणे बीट झालेला आहे. यष्टी रक्षक आणि एक धाव मात्र मिळते. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 11. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 2 फलंदाज बाद झाले. तुषार शेळके बाद झाला, त्यानंतर कल्पेश बाद झाला. आता मात्र खेळतोय तो त्रिमूर्ती आणि भावेश. डावखरा शैलीदार फलंदाज. वैशिष्ट्य म्हणजे जनमन पोगाव संघातून 4 बंधू खेळताना दिसत आहेत. तुषार, सुदर्शन, ज्ञानेश्वर, अविनाश. यावर मात्र थोडासा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मागे आला होता. षटक पूर्ण होत आहे आणि नक्की म्हणता येईल की एक यशस्वी षटक. कारण या षटकामध्ये एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे आणि एक धावबाच्या रूपाने फलंदाज बाद झालेले आहे. म्हणजे 2 फलंदाज बाद झाले आहेत. धावा मात्र दिलेल्या आहेत त्या 11. दोन्ही संघाचा आपण विचार केला तर कंप्लीट टीम आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोघांची साईड जर आपण बघितली तर दोन्ही संघाकडे अष्टपैलू खेळाडू आहेत. दोन्ही संघाकडे उत्कृष्ट फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत, क्षेत्ररक्षक आहेत. त्यामुळे असं वाटते की हा सामना रंगतदार प्रेक्षकांना बघायला मिळेल. पण क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे उचित ठरत नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. कित्येक वेळेला विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ पराभूत होताना आपण पाहतोय आणि कित्येक वेळेला पराभवाच्या खाईच जाणारे संघ अनपेक्षित विजय मिळवताना दिसत आहेत. प्रतीक पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी. प्रतीक याला डिफेन्सिव्ह हलक्या हाताने खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये शॉर्ट मिड विकेटला. तोपर्यंत मात्र एकच धाव घेतो त्रिमूर्ती आणि एका धाव्याने धावसंख्या होते ती 12. 2 बाद 12. मित्रांनो, आपण दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय. जय हनुमान पोगा विरुद्ध जय हनुमान टेंबोली. यापूर्वीच जय बजरंग गोसाई बी संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि दुसरा सेमीफायनलचा सामना. दोन बाद 12. प्रतीक पुन्हा एकदा मुंडोरा एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. शॉर्ट बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू इतका वेगात निघून गेला होता तो सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय आणि कुठल्या प्रकारे धाव नाहीये. धावसंख्या थांबलेली आहे. 2 बाद 12. जय हनुमान टेंबोली विरुद्ध जय हनुमान पोगाव. 2 संघांमधील हा सेमीफायनलचा सामना आहे. याला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. कॉलिंग केलेल्या प्रतीक याने. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच ऑफ प्रतिम झेल. गरजेचं आहे. धाव घेण्यासाठी कॉलिंग महत्वाचं आहे. झेल घेण्यासाठी कॉलिंग महत्वाचं आहे. तेच कॉलिंग या ठिकाणी प्रतीक द्वारा बघायला मिळालं
आणि प्रत्येकाने स्वतः जाऊन त्या ठिकाणी झेल घेतलेला आहे. जवळपास शॉर्ट मिड विकेटला जाऊन हा झेल घेतलेला आहे. आता मात्र सुदर्शन शेळके आलेला आहे. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र साधता आलेला नाही. चेंडू जातोय सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेकडे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय त्रिमूर्ती. 2 धाव्याने धावसंख्या वाढते जयलमान पोगाव संघाची. 3 बाद 14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. षटक क्रमांक 2. प्रतीक पाटील राईट आर्म, फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. 1 धाव मात्र मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते जयलमान पोगाव संघाची. धावसंख्या होते 15. षटक क्रमांक 2 सुरू आहे. मुंडोरा एंड कडनं गोलंदाजी करतोय प्रतीक पाटील. सुदर्शन खेळण्यासाठी सज्ज होऊन आहे सुदर्शन शेळके. यावेळी मात्र अतिशय वेगात चांगला चेंडू होता. अपील केलं जात आहे, मात्र उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास मात्र कमी. षटक पूर्ण होते. काय गोलंदाजी षटकामध्ये केलेले, षटकामध्ये धावा ज्या दिलेल्या आहेत फक्त आणि फक्त 4, आणि एक महत्वपूर्ण सफलता सुद्धा प्राप्त केली प्रत्येकाने. आज आपण पाहतोय की जयलमान टेंबोली संघाची सांघिक कामगिरी बघायला मिळते. प्रतीक, दिनेश, हर्षद, कुमार चांगल्या प्रकारे कामगिरी करतायत. त्यानंतर अल्ताफ शेखला फारशी संधी या सामन्यात मिळालेली नाहीये, पण कित्येक वेळा जेव्हा जेव्हा संधी मिळालेली आहे तेव्हा अल्ताफ शेख यांनी संधीचं सोनं केलेलं आहे. आता मात्र हर्षद येतोय तिसरं षटक घेऊन. अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून काम पाहत आहेत आज पंच गोरखनाथ पाटील, परेश महाजन, विनायक म्हात्रे. माझ्या सोबत आज सुनील पवार, आपला सुमधुर आवाज, सुनील पवार यांचा सुमधुर आवाज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. पॉवरफुल कॉमेंटेटर. हर्षद येतोय गोलंदाजी करण्यासाठी. शॉर्ट रनअप, खास करून चेंडूला वळवण्यात वाकबगार आहे. याला हुकचा फटका, शॉर्ट फाईन लेगच्या वरून चेंडू डीप फाईन लेग सीमा पार चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते, कारण धावसंख्या झालेली 19. कारण बघितलं की त्रिमूर्ती यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला होता आणि हुकचा फटका खेळला आणि त्याच्यावर 4 धावा वसूल केलेल्या आहेत. हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट रनअप. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच गोरखनाथ पाटील यांचा इशारा वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते, धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 20. आता पण 3 फलंदाज बाद झाले आहेत. पहिल्यांदा बाद झाला होता तुषार, बाद झाला होता. त्यानंतर बाद झाला होता कल्पेश, त्यानंतर तिसरा बाद झाला होता बाविश. फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. वेस्टीवरला फुलटॉस चेंडू आणि लगेचच फलंदाजीच्या अशा पल्लवी झाल्या. त्याने बघितलं अगदी आणि सहज गती भिरकावून दिला चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमापार षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 26. त्रिमूर्ती मात्र 1 मॅन आर्मी, पाय रोवून आहे एका बाजूनं, कल्ला लढवतोय. हर्षद हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, सोडून दिलेला आहे. काय फलंदाजी करतोय त्रिमूर्ती. खराब चेंडूचा समाचार घेतोय आणि पाहतोय की स्वैर चेंडू आहे, सोडून देतोय. धावसंख्या झालेली 27. तिसरं षटके मार्गस्थ. हर्षद पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार चौकार.
ओ पता नहीं जी। एकतीस. मात्र आक्रमण सुरू केलेलं आहे, खास करून त्रिमूर्तीने चांगली फलंदाजी करतोय, सलामीवीर आहे. बावीस धावांवर खेळतोय आणि काय कलात्मक क्रिकेट सुद्धा बघायला मिळाले, कारण त्रिमूर्तीने आतापर्यंत 3 चौकार मारलेले आहेत आणि 1 षटकार मारले. 22 धावांवर खेळतोय आणि एक मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर कुणीतरी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं असतं आणि तेच काम मात्र त्रिमूर्ती करताना दिसतोय. दुसऱ्या एंडला ज्ञानेश्वर शेळके. थोडासा मागला ठरतो या षटकामध्ये, आपण पाहतोय हर्षद. आतापर्यंत 16 धावा दिलेल्या आहेत. याला मात्र स्लॉग सीप, डीप मिड विकेट, सीमा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. ते 37, 37. काय फटकेबाजी करतोय त्रिमूर्ती. 28 धावांवर खेळतोय. त्रिमूर्ती आणि आतापर्यंत पाहतोय आपण 2 षटकार मारलेत, 3 चौकार मारलेत, 28 धावांवर खेळतोय. हर्षद राईट आर्म, याला हुकचा फटका, चेंडू हवेत, शेतात चेंडू खाली येतोय आणि झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. मात्र दुसरी धाव घेतलेली नाही, एकाच धावेवर समाधान मानतोय आणि एका धाव्याने धावसंख्या झालेले 38. 38 पैकी 29 धावांवर खेळतोय. आपण पाहतो 29 धावांवर खेळतोय त्रिमूर्ती. 38 पैकी 29 धावा त्रिमूर्तीच्या नावावर आहेत. हर्षद याला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता, पण एक धाव मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा आहे. 1+1, 2 धावा मिळत आहेत आणि आता मात्र अडचण वाढते. तब्बल 25 धावा हर्षद याने दिलेल्या आहेत. 40 धावा झालेल्या आहेत. महागला षटक बघायला मिळते. फुलटॉस चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे वाईडिश मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल. थोडासा नाराज आहे त्रिमूर्ती, ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार घ्यायला तसा घेतलेला नाहीये. मात्र एका धाव्याने त्रिमूर्ती सुद्धा पोहोचते आपला वैयक्तिक 30 धावांवर आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे 41. पाण्याची व्यवस्था करायची आहे, त्वरित 12th मॅन, आपण पाणी घेऊन जायचंय. आमचे पंच सुद्धा पाण्याची मागणी करतायत. दोन्ही संघातील खेळाडूंनी पाण्याची मागणी केलेली आहे, पण सामना संपल्यानंतर कोण कोणाला पाणी पाजतंय याचं उत्तर मिळेल. एक्केचाळीस धावा झालेल्या आहेत. महागडं षटक बघायला मिळालं नाही. षटकामध्ये तब्बल 26 धावा दिलेल्या आहेत. कारण 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती 15 आणि 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली 41. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात जयवंत पाटील चषक 2021
बंदऱ्या मारुती क्रीडानगरी काल्हेर. पाहू शकता आमचे पंच परेश महाजन, त्याचबरोबर ज्ञानेश्वर मुकादम जे आमच्या कॉमेंट्री पॅनलचे उत्कृष्ट स्कोरर आहेत. खास आपल्या संघाचा उत्साह वाढवण्याचा, आज स्कोरिंगसाठी नव्हे तर आपल्या संघाचा जय बजरंग गोरसे बी संघाचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आणि व्हायलाच हवे, कारण जेव्हा गावचा संघ खेळतोय तेव्हा गावासाठी अभिमान असायलाच हवा, मी म्हणतोय. हे प्रेक्षक मोठ्या संख्येने आपण पाहतोय. आज हजारो प्रेक्षकांचे पाय बंदऱ्या मारुती क्रीडा नगरीकडे वळलेले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक आपण पाहतोय. आणि जेव्हा मला असं वाटतं की अंतिम सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा कदाचित प्रेक्षकांना सीट बुक करावं लागेल. तत्पूर्वीच कदाचित जागा नसेल, इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक आले. वळूया आपण सामन्याकडे. अंतिम षटक गोलंदाजीसाठी येतोय कुमार. याला मात्र उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. कुमारचं एक वैशिष्ट्य राहिलं, कुमारने आतापर्यंत सर्व सामन्यामध्ये शेवटचं षटक हाताळलेले आणि कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही. मात्र या सामन्यामध्ये काय होते ते बघायचंय, कारण त्रिमूर्ती ऑन फायर. कुमार यावेळेला मात्र व्हाट अ शॉट, पूलचा फटका आणि पॉवरफुल. आज त्रिमूर्ती कोणाची गय करणार नाही आणि त्रिमूर्ती षटकाराने पोहोचते आपल्या वैयक्तिक 36 धावसंख्येवर. काय फलंदाजी करतोय संघ अडचणीत. तुषार लवकर बाद झाला, कल्पेश लवकर बाद झाला, भावेश लवकर बाद झाला, पण मात्र त्रिमूर्ती एक बाजू लावून खेळतोय आणि ते वेगवान फलंदाजी करतोय. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. 47 धावा झालेल्या आहेत. आणि असं वाटतं की त्रिमूर्ती जर खेळपट्टीवर शेवटच्या चेंडूमान थांबला तर 55+ कडे नक्कीच संघ जाऊ शकतो. 36 धावांवर खेळतोय त्रिमूर्ती. 3 षटकार आणि 3 चौकार मारलेले आहेत. कुमार शॉट मुंडोरा एंड कडनं स्लॉक सीप, व्हाट अ शॉट, लांब आणि उंच उंच षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. जे अनुमान पोगाव संघाच्या टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50चा आकडा पार होतोय. 53 धावा झालेल्या आहेत. 53 धावा झालेल्या आहेत. 42 धावांवर खेळतोय त्रिमूर्ती. 42 धावांवर खेळतोय. 4 षटकार आणि 3 चौकार मारले. 43 धावांवर खेळतोय त्रिमूर्ती. 42 धावांवर अर्धशतक पूर्ण करते का बघायचं आहे. कारण अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावर स्वीप करण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस होऊन धावबाचाही प्रयत्न केला जातोय, मात्र फलंदाज या ठिकाणी धावबाची शक्यता आहे आणि ज्ञानेश्वर धावबाद होणार आहे. सुदर्शन बाद झालेला आहे. फारच कमी मिळणार आहे, कारण 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्रिमूर्ती नॉन स्टॅकर इनला असणार आहे. तुषार शेळके बाद झालेले, आता मात्र खेळण्यासाठी आलेले तुषार गायकर, पण खूप उशिरा आलेले तुषार गायकर. लोअर मिडल ऑर्डरला आलेला आहे. खरं तर तुषार गायकर 1 डाऊन किंवा 2 डाऊनला येत असतो. यावेळेला थोडासा उशिरानं पाचारण केलेलं तुषार गायकर यास.
कारण एक फटकेबाज फलंदाज आहे. 3 फलंदाज लवकर बाद झाले, त्यामुळे तुषार गायकरला थोडंसं उशिरा पाचारण करण्यात आलेलं आहे. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली 54, 54. कुमार याला मात्र ताकदवर फटका ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ जातोय, तो लॉंग ऑफला. शतक त्या ठिकाणी तैनात आहे. स्ट्राईक मध्ये त्रिमूर्ती घेतोय. धावसंख्या झाली 55, 55. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका जर लागला तर मात्र 60 पर्यंतचं लक्ष्य एक चांगलं लक्ष्य ठरू शकेल. कारण हे विसरून चालणार नाही की अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आहे जी हनुमान पोगाव संघाकडे, आणि फलंदाजी सुद्धा उत्कृष्ट आहे ती जी हनुमान टेंबोली संघाकडे. कुमार यावेळेला मात्र निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. पंच काय इशारा करतायत बघायचं आहे. मला वाटते निर्धाव चेंडू आहे. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. पंच गोरखनाथ पाटील काय इशारा करतात बघूया. पंच कुठल्या प्रकारे इशारा करतात बघूया. पंचांच्या निर्णयाची मी वाट पाहतोय. यस, एक धाव दिलेली आहे. एका धावेवर धावसंख्या वाढलेली आहे. 56 धावा झाल्यात आणि 57 धावांचं लक्ष्य असणार आहे. 56 क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे, कारण 56 धावाचं 57 धावांचं लक्ष्य. या सामन्यापुरता मी थोडा वेळ थांबतोय, मात्र थांबणार नाहीत माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी वाईचे डॉक्टर गवली सर. तर पाहतोय आपण बंद्रा मारुती कालेर संघाच्या माध्यमातून जयवंत पाटील चषक 2021 दुसरा सेमीफायनलचा सामना. एक अप्रतिम हाय क्वालिटीची फलंदाजी पाहिली आपण. खास क्रमांक जर पाहिले आपण सलामीचा फलंदाज त्रिमूर्ती यांच्या माध्यमातून काय अप्रतिम फटकेबाजी पाहिली, आणि त्या खेळीच्या बळावर मात्र पाहतोय आपण एक मोठं आव्हान उभं केलंय पोगाव संघाने. तर अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ जो ठरलेला आहे, निश्चित जय बजरंग गोडसे बी संघाने अंतिम फेरीत मजा मारलेली आहे. आणि किताबी जंग किस टीम के संग लढेगी गोडसे की टीम पाहायचे आपण. पोगाव विपक्ष टेंबवली अशी लढत पाहतोय आपण. 4 षटकामध्ये टार्गेट जो उभकलेले 57 धावाचं आव्हान असेल. पॅक क्राऊड पाहतोय आपण. मानवी संबंध गवली सरांनी उल्लेख केला की निश्चित जेव्हा अंतिम सामन्याला सुरुवात होईल तर अजून या मैदानामध्ये खूप मोठ्या संख्येने क्रिकेट रसिकांची गर्दी होईल. कारण की आतापर्यंत जर पाहिलं आपण टॉप 4 संघ जे ठरले होते, वडगर, गोरसई, त्यानंतर मात्र टेंबवली आणि पोगाव, आणि पहिला सेमीफायनल जो झाला होता तो सहज जिंकला होता जय बजरंग गोडसे बी संघाने एक दमदार कामगिरीच्या बळावर. आणि त्यानंतर मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण दोन दिग्गज संघामध्ये. व्हीआयपी डॅज्युएट सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. खूप छान असा हा क्रीडांगण पाहतोय आपण. बंद्रा मारुती कालेर क्रीडानगरीमध्ये एक टेनिस क्रिकेटचा महोत्सव पाहतोय आपण. हा शेवटचा क्षण अनुभवतोय आणि टाळ्यांचा आवाज खेळू कक्षाच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना आजच्या दिवसामध्ये एक कीर्तिमान इथे मात्र स्थापित केलंय. तो म्हणजे टेंबोली गावाचा कोहिनूर हिरा म्हणून समजला जातोय प्रतीक पाटील यांनी 6 चेंडूवर 6 षटकार खेचले होते. आणि या स्पर्धेमध्ये अजून एका फलंदाजांनी जे 6 चेंडूवर 6 षटकार खेचण्याचा कीर्तिमान प्राऊड ऑफ भिवंडी सातत्याने नेहमी चर्चेचा विषय ठरतोय. आणि टेनिस क्रिकेटचा एक लोकप्रिय खेळाडू भावेश पवारच्या बॅटमधून सुद्धा या स्पर्धेमध्ये 6 चेंडूवर 6 षटकार निघाले होते. रोखणं कठीण जाईल. प्रतीक पाटील ज्या प्रकारे या आजच्या दिवसामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे, अप्रतिम सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. पण इथं मात्र पाहतोय की रोखू शकेल काय
पोगाव संघाचे गोलंदाज माझ्यासोबत जॉईंट होताना एक अतिशय उत्कृष्ट गुणलेखक गोरसे गावाचा ज्ञानेश्वर, स्वागत आहे आपलं. नो डाऊट, कुठलीही शंका नाहीये. मेगा इव्हेंट मध्ये पाहतोय आपण समालोचक कक्षाच्या पाठीचा कण्णा ज्यांना समजला जातोय, गुणलेखक ची खूप मोठी जबाबदारी असते. आज आपण आवाज ऐकलं मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सरांचं. नो डाऊट एक मोठं नाव आणि एका चांगलं व्यक्तिमत्व. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय. तर राहुल केने जय बजरंग गोडसे बीच संघाचा सामनावीर जो ठरला होता सेमीफायनलचा, आपण यायचे व्यासपीठावर. पॅक क्राऊड पाहतोय आपण. जबरदस्त आयोजन नंदन पाटील अँड कंपनी म्हणजे ऑल बंद्यामती कार्यरत संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. जयवंत पाटील चषक 2021चा हा शेवटचा क्षण. खूप अतिशय वेगात वारे वातावरण आणि क्रिकेटमध्ये म्हटले जाते जिथं वारा तिथं तुम्ही मारा, आणि कशा प्रकारे इथं मात्र मारणार हे पाहायचंय. प्रतीक पाटील सारखा एक दिग्गज फलंदाज खेळपट्टीवर आहे. गोलंदाज सज्ज होतोय ज्ञानेश्वर, गोलंदाज दुरा सांभाळतोय. समोर आहे प्रतीक पाटील. नो डाऊट भन्नाट फॉर्म सध्याच्या स्थितीमध्ये जर पाहिलं आपण. पहिला चेंडू का जबरदस्त टोला आहे. मी पहिले सांगितलं जिथं वारा तिथं तुम्ही मारा. फेकून देतो चेंडूला मिडीकडच्या वरतून षटकार. काय जबरदस्त धमाल आणि कमाल. आणि असं वाटतं की पहिल्या चेंडू पासून आक्रमण केलंय आणि धमाकेदार षटकार वसूल करतोय इथं मात्र प्रतीक पाटील. दरम्यान पाहतोय आपण टेंबोली संघाला शुभेच्छा येताना भाष्य 11 टेंबोलीचे सर्व रुपेशजी बाबरे साहेब यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. तुम्ही सुद्धा सामन्याचा आनंद घेतायत, पण आनंद देतोय खऱ्या अर्थाने प्रतीक पाटील. सर्व क्रिकेट रसिकाला काय हवंय ते जिथं मात्र देताना पहिल्या चेंडूवर एक अप्रतिम दणकेबाज षटकार वसूल करतोय. ज्ञानेश्वर सज्ज होताना राईटामोर द विकेट. याच पाहता फाईन फटका पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल. किमान 3 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी. जो बॅकवर्ड स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक होता भावेश, एका सिंगलनी. प्रतीक पाटील नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण 7 या धावसंख्येवर, आणि संघात धावसंख्या सुद्धा 7 बिनबाद. एक जबरदस्त सुरुवात, कारण की पाहिजे ते एक मोठं आव्हान इथं मात्र उभं केलंय पोगाव संघाने. 57 धावा 4 षटकामध्ये पूर्ण करावे लागेल अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी टेंबोली संघाला. याच पाहता खोल टप्प्याचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. आडोबॅटनी तर मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न बीट होतोय. खूप छान चेंडूची हाताळणी करतोय. कमबॅक काय सुपर करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र सुरेख चेंडू हाताळताना. पॅकआउट खचाखच भरलेला मैदान पाहतोय आपण. जयवंत पाटील चषक 2021च्या माध्यमातून जबरदस्त परफॉर्मन्स करून अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. शेवटी मात्र आम्ही गोरसेकर. टेनिस क्रिकेटमध्ये गोरसे गावाचं नाव काय आहे दाखवून दिलंय. जिथं ए नाही तिथं बी असेल, जिथं बी नाही तिथं मात्र ए असेल, पण दबदबा गोरसे गावातच असेल. जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाज ज्ञानेश्वर सज्ज होताना राईटामोर द विकेट. क्षेत्ररक्षण पाहूया आपण. कव्हर पॉइंट वर एका क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट थर्डमॅन. फाईन लेग जर पाहिलं आपण तर निश्चित बॅकवर्ड स्कोर लेग आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू आतल्या कडेला चेंडू चाटून मात्र फाईन लेग रिजनकडे अतिशय वेगात एका चोरटी धाव इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण. या एका धावेने इथं मात्र फलंदाज हर्षद आपलं खातं उघडतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 8. कमबॅक कसं करावा हे तिथं मात्र दाखवतोय गोलंदाज पोगावचा ज्ञानेश्वर. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यांचं असं वाटलं होतं की धावाची लेलूट करेल, षटकारचा पाऊस पाडेल, पण इथं मात्र वापची अप्रतिम करतोय गोलंदाज. खेळण्यासाठी प्रतीक आज ज्यांनी कीर्तिमान स्थापित केले, 6 चेंडूवर 6 षटकार खेळणारा हा आजच्या दिवसातला खरा हिरो. याच पाहता अजून एक मोठा फटका. काय ब्लास्ट, धमाका धमाका. प्रतीक पाटीलच्या बॅट मधून ब्रँडेड A1 क्वालिटीचा हा षटकार.
काय जबरदस्त शॉट पाहिला आपण. प्रतीक मात्र मनसोक्तपणे षटकाराचा पाऊस पाडतोय. पहिल्या सामन्यात जर विचार केला आपण, काय जबरदस्त खेळी साकारली होती. आणि अजून एक अतिशय महत्त्वाच्या फेरीमध्ये पाहतो आपण एक जबरदस्त कामगिरी करताना आपल्या संघासाठी. इथं मात्र जर पोगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर प्रतीक पाटील याला बाद करणं गरजेचं आहे. धावसंख्या बिनबाद 14. दुसरा षटकार प्रतीक पाटीलच्या बॅटमधून व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना करतोय आणि 13 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. या चेंडूवर काय घडेल, वार करेल किंवा आता पलटवार कायम ठेवेल. याच पाहता वेगवान चेंडू, प्रश्न विचारला गेलं पण इथं मात्र निश्चित डाव्या टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचे दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत मात्र बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 15. A1 क्वालिटीचं आयोजन पाहतोय आपण बंद्यामूर्ती कालेर संघाच्या माध्यमातून. BCA असोसिएशन मान्यता प्राप्त ट्रॉफी, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जयवंत पाटील चषक 2021 हा दुसरा सेमीफायनल. दोन दिग्गज संघामध्ये काटेकी टक्कल पाहायला मिळेल काय. याच पाहता चांगला फटका आहे काय, सरळ बॅटनी डाऊन द ग्राउंड. अप्रतिम अप्रतिम सुरेख चौकार. DJ Vaibhav in the प्रति षटकामागे जी सरासरी होती 14.25 ची, ती सरासरी पार करताना एक जबरदस्त क्लास फलंदाजी. मी तर एवढं म्हणेन, टेंबोली गावचा वादळ जेव्हा या कालेरीच्या मैदानावर आला तो वादळ काय उडतोय आणि त्या वादळामुळे अनेक संघ पराभूत झाले. पण हा सामना इथं मात्र कशा प्रकारे रंगला जाईल हे पाहायचं आहे. गुणलेखक माहिती देताना इथून मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 38 धावाची. अजून मी तर म्हणेन की सामना संपला नाही. जर एखादा विकेट या षटकामध्ये प्राप्त केलाय, 10 धावाच्या आतमध्ये जर रोखल्या गेलं तर सामना मात्र अंतिम चेंडूपर्यंत रंगेल. वेळ कमी घ्या आपण. चला जनुमान पोगाव विपक्ष पाहतोय आपण. जनुमान टिंबोली अशी लढत. सेमीफायनलचा दुसरा सामना. पहिला सेमीफायनल सहज जिंकला होता जय बजरंग गोडसे बी संघाने. त्यानंतर मात्र दुसरा सेमीफायनल एक टफ फाईट पाहायला मिळतो इथं. पहिल्या षटकामध्ये एक अतिशय चांगली दमदार सुरुवात टेंबोली संघाच्या माध्यमातून. प्रतीक पाटील नावाचा हा खेळाडू काय जबरदस्त धमाल आणि कमाल करतोय खेळपट्टीवर. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मनोरा अँड्या टोकाकडनं अविनाश याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका विकेटची आवश्यकता इथं मात्र पोगाव संघाला. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, कारण की जी पाबंदी होती पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेची समाप्त झालेली आहे. इथून मात्र 18 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. 38 धावा बनवायला लागेल. स्ट्राईकला फलंदाज आपण. इथं मात्र हर्षद 2 चेंडूचा सामना केलाय. 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. वेळ कमी घ्या आपण. त्याला आम्ही वारंवार सूचना करतोय. पोगाव संघाचा संघनायक जय बजरंग गोडसे बी संघासोबत कुठला संघ जाईल विजेतेपद लढत खेळण्यासाठी आणि तो सामना कसा असेल. गोलंदाज अविनाश सज्ज होताना दुरंत्या टोकाकडनं पाहूया क्षेत्ररक्षण. इथं मात्र हर्षदसाठी कशा प्रकारे लावल्या गेलं. बॅकवर्ड पॉइंटचा एरिया खाली पाहतोय आपण. डीप बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण मिड ऑफला, आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक. याच पाहता अराउंड द लेग त्रिफळाची बाद. पहिल्या विकेटची आवश्यकता, तो विकेट प्राप्त करतोय ते मात्र गोलंदाज अविनाश. जिथे मात्र पाहतोय आपण आजचा दिवस हर्षदच्या नावावर नाही आहे, कारण की पहिले गोलंदाजी करताना तब्बल 26 धावा खर्च केला. इथे मात्र फलंदाजी करताना हवी तशी कामगिरी करता आली नाही. पहिला विकेटचं पतन पाहायला मिळालं. धावसंख्या 19. क्रमांक 3 वर खतरो के खिलाडी म्हणून सातत्याने त्याचा आम्ही उल्लेख करतोय. अल्ताफ शेख येतोय क्रमांक 3 वर. अजून एक डेंजरस फलंदाज खेळपट्टीवर.
पण सुपर सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून. वेगवान चेंडू हाताळल्या गेलं, सरळ चेंडू यष्ट्या उडवतोय आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. 17 चेंडू 38, प्रत्येक चेंडू माग एका चांगलं समीकरण सांगताना आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर. सज्ज होतोय गोलंदाज दुरण त्या टोकाकडनं. इथं मात्र अविनाश मनोधैर्य वाढला असेल, पहिल्या चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त केला आणि त्या खुराकचा कितपत फायदा उचलतो इथं मात्र गोलंदाज अविनाश. राईट अमोर द विकेट. पाचचा खूप छान चेंडू, परत वेगवान बॅकफुटला जाऊन मात्र टर्न करायचं होतं. ज्या प्रकारे विकेट प्राप्त केले, आत्मविश्वास वाढला हे दाखवून देतो या चेंडूवर. काय भन्नाट वेगाने हा चेंडू हाताळला होता, मजबूर केलंय अल्ताफला बॅकफुटला जाण्यासाठी. जबरदस्त षटक हाताळताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 19. आता मात्र पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर मात्र निर्धाव दबाव टाकला गेलं फलंदाजावर. गोलंदाज सज्ज होतोय अविनाश, वेगवान मारा करताना. याच पात्र फटका पासतोय आणि याच बरोबर पाहायचं की प्रश्न विचारला गेलं. तोपर्यंत मात्र निश्चित एक सिंगल इथं मात्र पूर्ण. याच पता फ्लिकचा फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल, एका जबरदस्त षटक हाताळताना पाहतोय आपण. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये खूप बॅकफुटला आहे, पण फ्रंटला घेऊन होते या षटकामध्ये गोलंदाज अविनाश. जबरदस्त कामगिरी करताना धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 21. अजून सामने जिंकण्यासाठी इथं मात्र निश्चित 14 चेंडू मध्ये 36 धावेची आवश्यकता. सामना संपला नाही, पूर्णपणे वापशी करून देते आपल्या संघाला गोलंदाज अविनाश. याच पता समोर फलंदाज असेल अल्ताफ, एक मोठं नाव, खतरो के खिलाडी म्हणून उल्लेख केला जातोय सातत्याने टेंबोली संघाच्या माध्यमातून. तोच अल्ताफ सज्ज होतोय खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण अल्ताफसाठी मिड विकेट, स्कोर लेग, लॉंग ऑन आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस पाहता खूप छान चेंडू, परत प्रश्न विचारला गेलं. परत एक चांगला चेंडू, इथं मात्र काय जबरदस्त षटक हाताळतो इथं मात्र गोलंदाज अविनाश. खूप छान कामगिरी पाहायला मिळाली आतापर्यंत आणि जवळपास एका क्षणी असं वाटलं होतं की प्रतीक खूप तुटून पडेल, पण प्रतीकला सुद्धा रोखल्या गेल्या षटकामध्ये. आणि धावसंख्या ती धावपलकावर जर पाहिली आपण 21 स्थिर आहे. सज्ज होतोय गोलंदाज. 13 चेंडू 36. अजून संघर्ष स्थितीमध्ये हा सामना. याच पाता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पासतोय आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय तो अल्ताफ शेख. काय जबरदस्त षटक हाताळले, तर मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन की फाईट करताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अविनाश रफ्तार के सौदागर. काय वेगवान चेंडूची हाताळणी केली आणि रोखून ठेवल्या गेल्या टेंबुले संघाला. 2 विकेट प्राप्त करतोय आणि फक्त 2 धावा खर्च करतोय, म्हणजे कम खर्चीला आणि आजच्या दिवसातला फुल चर्चीला हा षटक इथं मात्र ठरतोय. एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे.
सरासरी पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 18 ची सरासरी कायम ठेवावी लागेल. सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. पहिल्या षटकामध्ये पलटवार केलतंय पण त्यानंतर मात्र काय सबरच वापसी करताना गोलंदाज अविनाश. आता मात्र अल्पेश होते अजून एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेतला असं वाटतं की मला विकेट मेडन षटक टाकणारा गोलंदाज पाहतोय आपण पोगाव संघाच्या माध्यमातून. संघर्ष करावा लागेल इथं मात्र टेंबोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी, पण विसरून चालता येणार नाही. प्रतीक पाटील अजून खेळपट्टीवर आहे, म्हणजे सामना अजून एका चांगल्या दमदार स्थितीमध्ये जाईल काय या षटकामध्ये पाहायचंय. अल्पेश सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी प्रतीक. मोठा रनअप वेगवान गोलंदाज पाहतोय आपण. दबाव साप आहे कारण की समोर प्रतीक पाटील आहे. आजच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचणारा हा फलंदाज. इथं मात्र संघर्ष करावा लागेल काय. 12 चेंडू 36 असं समीकरण आहे. क्रिकेटमध्ये कठीण काही नसते, पण इथं मात्र तो कठीण आव्हान त्याला सोपं बनवेल काय प्रतीक पाटील. यावेळेस पात्र काय घडलं पाहिजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर प्रतीक पाटील हा फलंदाज बाद आणि ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. जाऊया आपण डीजे कडे. प्राप्त करतोय गोलंदाज अल्पेश. का जबरदस्त चेंडू हाताळलं होतं आणि मजबूर केले विकेट किपर कडे झेल देण्यासाठी भाग पाडलं. आणि याचबरोबर तिसरा धक्का टिंबोली संघाला. एक धमाकेदार सुरुवात नंतर मात्र पलटवार केलंय अविनाशच्या माध्यमातून आणि त्या संधीचं सोडणं करताना इथं मात्र पाहतोय आपण वेगवान गोलंदाज पोगाव संघाच्या माध्यमातून अल्पेश. आदित्य स्ट्राईकला आहे. याच पात्र हा फटका पाहतोय आपण पुलचा फटका. नियंत्रण होतं फटक्यामध्ये, कंट्रोल पुलचा फटका आणि अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय आपण आदित्य. धावसंख्या पुढे सरकली 23. अजून मात्र सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 10 चेंडू 34 असं समीकरण. कठीण अवघड आव्हान टेंबोली संघासाठी बनत चाललंय. या षटकामध्ये ज्या प्रकारे मारा करतोय गोलंदाज अल्पेश. राऊंड द विकेट मारा करताना गोलंदाज अल्पेश याला आपण पाहतोय. बॅक क्राऊड पाहतोय आपण. जयवंत पाटील चषक 2021 हा दुसरा सेमीफायनलचा सामना. पोगाव विपक्ष टेंबोली अशी लढत पाहतोय आपण. एक जबरदस्त सामना होईल काय की मात्र इथून मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळेल. परत एकदा आपल्या स्टेप मध्ये चुकतंय. इथून मात्र निश्चित पंच सुद्धा वॉर्क कडे गोलंदाजाला ज्या प्रकारे लागोपाठ दुसरा पण दुसऱ्या वेळेस पाहतोय. धावसंख्या जर पहिली धावपलकावर 23. आता मात्र इथं वॉर्निंग दिल्या गेलेली आहे. गोलंदाज अल्पेशाला. हे निर्णय योग्य आहे. नो बॉल. आणि जिथं पाहतोय आपण
एक नाटकीय क्रिकेट पाहतोय पहिल्या वेळेस या स्पर्धेमध्ये. या स्वतः वेगवान चेंडू आडव्या बॅटने खेळायचं होतं, पण मात्र बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित घेता आलं नाही आणि पूर्णपणे या सामन्यावर आता मात्र पकड मजबूत करताना पाहतोय आपण पोगाव संघ. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की संघ पराभूत होईल काय, पण इथं मात्र गोलंदाज अविनाश यांचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर मात्र एक अजून चांगला षटक हाताळताना वेगवान गोलंदाज अल्पेश 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 33 खूप मोठं अंतर इथं मात्र पाहतोय आपण. परत एक चांगला चेंडू अतिशय वेगात एक चोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, पण त्याचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद होतोय कुमार. बाया ठाकुर्ली गावा मटगो बाया मोठे गावचे गावान गो. तर पहिल्या षटकामध्ये जी स्थिती होती असं वाटलं होतं की खूप एका चांगली धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली, पण त्यानंतर मात्र काय जबरदस्त वापसी करताना पाहतोय आपण पोगाव संघाची. निश्चित कालेर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आदरणीय हरेश जोशी साहेबांचं आगमन होते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम साहेब. आपलं सर्वप्रथम जयवंत पाटील चषक 2021 मध्ये या शेवटच्या पर्वामध्ये मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. बंद्या मारुती कालेर संघाच्या माध्यमातून आपल्या माहितीसाठी या स्पर्धेतला हा दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण पोगाव विपक्ष टिंबोली. या स्वतः वेगवान चेंडू सोडून दिले फलंदाजांनी, पण मात्र पंचाची दुनिया समांतर रेषेत स्वेर लाईन हाताळल्या गेली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 25. 8 चेंडू मध्ये 32. म्हणजे प्रत्येक चेंडू इथून मात्र चौकार मारावा लागेल सामना जिंकण्यासाठी. हा एक कीर्तिमान इथं मात्र करेल काय टिंबोली संघाचे फलंदाज. याच पात्र उंच उंच आणि खूपच छान असा पटका स्टँड अँड डिलिव्हर का जबरदस्त षटकार. काय जबरदस्त शॉट पाहायला मिळालं आदित्यच्या बॅट मधून. आणि हा सांगतोय की या षटकाराने की सामना अजून संपला नाहीये. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझा खेळ मी दाखवेन. 7 चेंडू 26 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक चेंडू माग मात्र पाहतोय आता सामना दोन्ही संघाकडे झुकताना पाहतोय. 7 चेंडू 26 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी गोलंदाज अल्पेश सज्ज होताना वेगवान षटक हाताळताना पाहतोय आपण. खूप मोठं रनअप पूर्ण करताना समोर खेळण्यासाठी फलंदाज आदित्य जबरदस्त एक फलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली संघाच्या माध्यमातून. याच पातळीची दबाव साप अल्पेश यांच्यावर परत एक खराब चेंडू टाकला गेला. स्वेर चेंडू वाईटचा इशारा येतोय. दरम्यान पाहतोय आपण कालेर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आदरणीय भरत पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम साहेब. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. 7 चेंडू 25 असं समीकरण. वेगवान गोलंदाज अल्पेश सज्ज होताना मारा करण्यासाठी. याच पात्र हा फोर्स केलेला फटका खूप छान आहे. शक्ती या फटक्यामध्ये चेंडू जाईल सीमा पार दमदार चौकार. ती लावल्या गेली फटक्यामध्ये. कव्हरच्या वरतून चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 4 धावासाठी.
चौकानी मात्र धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या 36, 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 असं समीकरण. सामना अजून संपला नाही. इथे मात्र एक रंगतदार सामना होईल काय. परत सेमीफायनलचा दुसरा सामना पाहतोय आपण. पहिला संघ ठरलेला आहे अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो म्हणजे जय बजरंग गोडसे बी. ज्या प्रकारे मोठं नाव त्या प्रकारे खूप क्लास खेळ पाहायला मिळालं आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले सांघिक कामगिरीच्या बळावर. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आदरणीय भरत जयवंत पाटील साहेबांचं आगमन. वेलकम, सुस्वागतम. दादा, मी आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून विनंती करेन बंदे मारुती कलारी संघाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर सामना एक रंगतदार पाहायला मिळेल. काही तर मात्र 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. जो जिता वही सिकंदर. कुठला संघ सिकंदर बनेल हे पाहायचे. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज आकाश, एक मोठं नाव अधून पोगाव संघाच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख निर्माण केली आपल्या खेळाच्या माध्यमातून तो आकाश. दुरांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथे मात्र परेश. पहिला चेंडू उंच धमाका पाहतोय आपण. फटका फसतोय. तुषार शेळके चेंडू खाली आणि परतीचा प्रवास करावा लागेल या चेंडूवर परेशाला. तर पाहतोय आपण आगमन होताना या स्पर्धेचे आमचे सर्व ज्यांच्या माध्यमातून खूप मोठा सहकार्य नेहमीच आम्हाला मिळतोय. आदरणीय नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कालेर भरत जयवंत पाटील दादांचं आगमन. वेलकम, सुस्वागतम. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर मोनिश पाटील येतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू 21 धावा असं समीकरण. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके जर आले तर सामना परत एकदा रंगतदार पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होताना आकाश. दुरांच्या टोकाकडनं परत वेगवान षटक हाताळताना पाहतोय आपण. यावेळेस पाहता खूप छान चेंडू. काय वेग होता, भन्नाट वेग. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर. आता मात्र निश्चित स्थिती खूप मजबूत होताना पाहतोय आपण पोगाव संघाची. 4 चेंडू 21 असं समीकरण. 4 मोठे फटके इथून मात्र मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय आकाश. दुरांच्या टोकाकडनं राईट मारतो विकेट. अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटच्या वरच्या कडेला लागून चेंडू खूप हवेत. विकेट किपर झेल टिपतोय आणि तू चल मै आया अशी नाजूक स्थिती आपण पाहतोय टेंबिवली संघाची. तर राहुल आपण यायचे व्यासपीठावर. जय बजरंग गोडसे बी संघाचा गोलंदाज राहुल. सज्ज होता नाही तर मात्र गोलंदाज काय सुपरहिट मारा पाहतोय आपण दुरांच्या टोकाकडनं. आणि पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की सहज सामना टेंबोली संघ घेऊन जाईल, पण जिनकी होई इरादे बुलंद हो हिमालय पर्वत को भी छू लेत आहे दाखवून दिलंय गोलंदाज क्रमांक 2 अविनाश यांनी. काय पलटवार केलाय आणि तिथूनच सामना पूर्णपणे इथं मात्र पोगाव संघाच्या बाजूने झुकल्या गेलं. यस सन्मान्य सिद्धाजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत काल्याचे माजी सरपंच आणि युवा मोर्चा ठाणे जिल्हा यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य देवेंद्रजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम.
यस हरेशी जोशी यांचे आगमन झालेले आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि याच बरोबर पाहतोय आपण अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे तो म्हणजे जर्मन पोगाव. खूप खूप शुभेच्छा, गोड गोड शुभेच्छा. आणि हार्डलक जर्मन टेंबोली संघाचा संगणक आणि ऑल टीम ज्या प्रकारे आपण परफॉर्मन्स केलं तर मी आपल्याला घेऊन जातोय सरळ इथं मात्र मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवळी सराकडे. धन्यवाद सुनील पवार. तर अभिनंदन अभिनंदन जर्मन पोगाव आणि हार्डलक जर्मन टेंबोली. चल अभिनंदन नीरज 11 पोगाव आणि हार्डलक जय हनुमान टेंबोली. मॅन ऑफ द मॅच अर्थातच त्रिमूर्ती ज्याने तुफानी खेळी गेली. 42 धावांची तुफानी खेळी गेली.